विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण क्लासिफिकेशन ऑफ क्रूड ड्रग्स हा फार्माकोग्नोसीमधील चॅप्टर आज आपण बघणार आहोत, अतिशय सिंपल अशा नोट्सच्या माध्यमातून. जास्त वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम आपण बघणार आहे नीड ऑफ क्लासिफिकेशन, म्हणजेच जे आता आपण हे क्लासिफिकेशन बघतोय क्रूड ड्रगचं, ह्याची काय गरज आहे हे आपण अतिशय सिंपल अशा नोट्सच्या माध्यमातून बघतोय. सगळ्यात पहिला पॉईंट आपण दिला आहे की इट गिव्स सिम्प्लिसिटी इन स्टडी ऑफ ड्रग्स. अर्थातच ज्या वेळेला आपण ड्रगचं क्लासिफिकेशन करतो त्याच्यामध्ये सिम्प्लिसिटी येण्यासाठी आपण हा अभ्यास करतोय, क्लासिफिकेशनचा स्टडी करतोय. व्हेरी इझी अँड सिम्पल फॉर स्टडी. आपला स्टडी जो आहे तो अतिशय सुकर आणि सोपा होऊन जातो ह्या माध्यमातून. त्याचबरोबर इझी टू रिमेंबर ऑफ प्रॉपर्टीज ऑफ क्रूड ड्रग्स. आपल्याला क्रूड ड्रगच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या अतिशय सोप्या पद्धतीनं लक्षात राहतात. त्याचबरोबर टाईम सेविंग मेथड आहे ही, आपला वेळ वाचतो. इन्क्रीज्ड नॉलेज इन शॉर्ट ऑफ टाईम. आपलं कमी वेळामध्ये नॉलेज वाढलेलं असतं. इट गिव्ज ॲक्युरेट इन्फॉर्मेशन ऑफ ड्रग इन शॉर्ट ऑफ टाईम. आपल्याला कमीत कमी वेळामध्ये योग्य ती माहिती मिळवण्यासाठी क्लासिफिकेशन ड्रगचे वर्गवारी करणं अतिशय महत्त्वाचं होऊन जातं. व्हेरी युजफुल इन प्रॅक्टिकल वर्क. प्रॅक्टिकलच्या वर्कमध्ये तुम्ही प्रॅक्टिकल ज्या वेळेला करत असता त्यावेळेला लॅबमध्ये ॲक्च्युली हे ड्रग्स ह्या क्लासिफिकेशन वाईजच आपण ते ड्रग्स कॅटेगराईज केलेले असतात. त्याच्या पुढं आपण बघतोय आता मेथड किंवा सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ऑफ क्रूड ड्रग्स. म्हणजे ज्या काही मेथड्स आहेत क्लासिफिकेशन करण्याच्या क्रूड ड्रगच्या, त्या नक्की किती मेथड आहेत आणि कोणत्या कोणत्या आहेत ते आपण बघतोय. तर सर्वप्रथम आपण बघणार आहे अल्फाबेटिकल मेथड. त्याचबरोबर दुसरी मेथड आहे टॅक्झॉनॉमिकल मेथड. तिसरी आहे मॉर्फॉलॉजिकल मेथड, केमिकल मेथड, फार्मॅकोलॉजिकल मेथड, किमो टॅक्झॉनॉमिकल मेथड. त्यानंतर ॲज पर सोर्स ॲज पर नेचर वाईज आपण त्याचं क्लासिफिकेशन करत असतो. आणि लास्टला येतं ते सेरो टॅक्झॉनॉमिकल मेथड. ही थोडी मेथड नवीन आहे बाळांनो. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना सेरो टॅक्झॉनॉमिकल मेथड कदाचित माहिती नसेल, परंतु डिग्रीच्या विद्यार्थ्यांना ही सिलेबसमध्ये टाकलेली आहे. सर्वप्रथम आपण अल्फाबेटिकल मेथड बघूया. ही अतिशय सोपी आणि तितकीच महत्त्वाची मेथड मानली जाते. जर तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला तर ज्या वेळेला त्या मेडिकल शॉपमध्ये आपण जातो त्यावेळेला जे मेडिसिन्स हे तिथं ठेवलेले असतात हे याच मेथडप्रमाणे ठेवलेले असतात. त्यामुळं फार्मसिस्टला ड्रग शोधणं किंवा मेडिसिन शोधणं अतिशय सोपं होऊन जातं. त्यामध्ये ड्रग्स आर लिस्टेड बाय अल्फाबेटिकली. अर्थातच ए टू झेड पर्यंत तिथं लिस्ट केलेली असते, रॅक केलेली असतात. आणि ए मधले ड्रग्स ए मध्ये ठेवलेले असतात, बी मधले ड्रग्स बी मध्ये ठेवलेले असतात. अशा प्रकारे ए टू झेड क्लासिफाय करून आपण ते ड्रग्स त्या नावामध्ये ठेवलेले असतात. दिस इज युनिव्हर्सल मेथड. ही युनिव्हर्सल मेथड आहे. दिस इज मेनली रेफर्ड फॉर ऑफिशियल बुक्स. जर तुम्ही पुस्तकं जरी बघायला गेला, ऑफिशियल बुक खास करून फार्मसीमध्ये इंडियन फार्माकोपिया किंवा ब्रिटिश फार्माकोपिया जरी आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये जे ड्रग्स मेन्शन केलेले असतात हे सर्व ड्रग्स हे अल्फाबेटिकली त्याच्यामध्ये कॅटेगराईज केलेले असतात. दिस इज अ युजफुल अँड टाईम सेव्हिंग मेथड. ही अतिशय सोपी आणि तितकीच वेळ वाचवणारी मेथड मानली जाते. त्याचबरोबर ह्याचे ॲडव्हान्टेज आपण बघणार आहे, मेरिट्स बघणार आहे. कॉमनली युज्ड इन ऑफिशियल बुक्स. मी आत्ताच तुम्हाला आत्ताच एक 2 मिनिटापूर्वी तुम्हाला मी सांगितलं की इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया, युनायटेड स्टेट ऑफ फार्माकोपिया अशा ऑफिशियल बुक्समध्ये ही मेथड यूज केली जाते. सिम्पल मेथड आहे. सर्चिंग अँड ट्रेसिंग ऑफ ड्रग इज इझी. ज्या वेळेला तुम्ही हे मोठे मोठे पुस्तकं ज्या वेळेला उघडता बाळांनो त्यावेळेला तुम्हाला फक्त त्या ड्रगच्या कॅटेगरी वाईज किंवा त्या ड्रगच्या नावावाईज तुम्ही नावावर फॉर एक्झाम्पल जर समजा मी पॅरासिटामॉल बोललो तर तुम्हाला सिम्पली पीमध्ये जायचे आणि त्याच्यामध्ये शोधायचे. अतिशय सोपी मेथड होऊन जाते. ट्रेसिंग ड्रगचं सोपं होऊन जातं बुकमध्ये. जसं मी तुम्हाला मागाशी देखील उदाहरण सांगितलं मेडिकल शॉपचं, तिथं देखील त्या फार्मासिस्टला हजारो मेडिसिन जरी ठेवले असले तरी त्याला तो पर्टिक्युलर मेडिसिन अतिशय कमी वेळामध्ये सापडू शकतो. ॲडिशन ऑफ न्यू ड्रग इज इझी. अर्थातच त्याच्या नावाप्रमाणे आपण त्याला त्याच अल्फाबेटिकली येणाऱ्या शब्दामध्ये आपण टाकतो. टेक्निकल ऑर नॉलेजेबल पर्सन इज नॉट रिक्वायर्ड टू हँडल इट. फक्त त्या पर्सनला ए टू झेड ABCD जरी येत असेल तरी देखील तो पर्सन ह्या पद्धतीचा वापर करून ते ड्रग स्टोअर करून ठेवू शकतो.
डिमेरिट्स, डिसएडव्हान्टेज काय आहेत या अल्फाबेटिकल मेथडचे. सर्वप्रथम, इट इज अ सायंटिफिक नेचर इज नॉट इन दिस सायंटिफिक नेचर इज नॉट क्लिअर. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ॲडिशनल इन्फॉर्मेशन क्लिअर नाही आहे किंवा नसती त्याच्यामध्ये, त्यामुळं आपल्याला थोडीशी सायंटिफिक नेचर त्याचं कळण्यामध्ये अडचण येऊ शकते. डिटेल इन्फॉर्मेशन इज नॉट गिवन बाय दिस मेथड. अर्थातच आपण त्याला नावानिशी ठेवल्यामुळं त्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन आपण देऊ शकत नाही. इट शॉर्ट मेथड ऑफ आयडेंटिफिकेशन, हे कमी वेळामध्ये फक्त नाव आयडेंटिफाय करण्यासाठी ही मेथड योग्य आहे. त्याचं टोटल डिटेल स्टडी करू शकत नाही आपण या माध्यमातून. हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे बाळांनो. सो पुढं आपण बघूया मित्रांनो, मॉर्फॉलॉजिकल क्लासिफिकेशन 2 नंबरचं क्लासिफिकेशन आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला पेपरला हे क्लासिफिकेशन पडलेलं आहे. इन विच ड्रग्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द पार्ट ऑफ प्लांट्स. ज्या वेळेला जे ड्रग्स आपण क्लासिफाय करतो तर ते त्या पार्ट्स वाईज आपण क्लासिफाय करतो, ठीक आहे ना. मग याच्यामध्ये लाईक्स, लिव्ज, पानं, त्याची फ्रुट्स, फ्लॉवर्स, वुड्स, बार्क्स, एक्स्ट्रॅक्ट, गम एक्सेट्रा. जर तुम्ही क्लासिफिकेशन बघत असाल किंवा जर तुम्ही कोग्नोसीमध्ये आता स्टडी करताय, प्रॅक्टिकल करताय, तर जर तुम्हाला मी एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर समजा आपण बार्क घेतलं तर आपण सिंकोना किंवा अर्जुनाचा आपण फक्त बार्क घेतो. क्लोव असेल तर त्याचं फ्लॉवर बड घेतो. लिव्ज म्हणलं तर आपण सिन्ना आणि डिजिटॅलिसचे लिव्ज वापरतो. बाकी आपल्याला प्लांट त्याच्यातलं उपयोगाचं, बाकीचे पार्ट त्या प्लांटचे आपल्याला उपयोगाचे नसतात. सीड म्हणलं तर आपण नक्स भूमिकाचं सीड घेतो. बाकीचं त्या प्लांटमधले जे पार्ट आहेत ते आपल्याला उपयोगाचे नसतात. तसंच रायझोम्स म्हणलं तर आपण जिंजर बघतो. सो अशा प्रकारे हे जे क्लासिफिकेशन केलेलं आहे मॉर्फॉलॉजिकल क्लासिफिकेशन, ज्यामध्ये त्याची मॉर्फॉलॉजी मेन्शन केलेली असते, म्हणूनच त्याला मॉर्फॉलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतात. आता ह्याचे ॲडव्हान्टेज आपण बघूयात बाळांनो. इट गिव्ज अन आयडिया अबाउट द मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ क्रूड ड्रग. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये आपल्याला त्याचा पर्टिक्युलर पार्ट कळत असल्यामुळं आपण त्याला मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर आयडेंटिफाय होत असल्यामुळं आपण त्याच्याबद्दल आपल्याला चांगली आयडिया येते. जर मी जिंजर बोललो तर मला रायझोम्स ह्या पद्धतीनं मला त्या ॲक्च्युअल प्लांटमधलं कोणतं पार्ट महत्त्वाचं आहे हे मला त्याच्यामधून आयडिया येऊन जाते. 2 नंबरला, इट इज अ कन्व्हेन्शियल मेथड फॉर स्टुडंट फॉर प्रॅक्टिकल पर्पज. विद्यार्थ्याच्या प्रॅक्टिकल पर्पजसाठी ही अतिशय कन्व्हिनियंट मेथड आहे की ज्यामार्फत त्या विद्यार्थ्याला आयडिया येऊन जाते की त्या विद्यार्थ्याला नक्की त्या कोणत्या पार्टचा वापर करायचा आहे. ॲडिशन ऑफ ड्रग इन सिस्टीम इज इझी. ह्या ड्रगमध्ये ॲडिशन करणं हे देखील इझी होऊन जातं. फॉर एक्झाम्पल, जर रायझोम्स मी म्हणलं किंवा लिव्ज जरी मी म्हणलं तर डिजिटॅलिस किंवा सिन्ना अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये ती ॲडिशन करू शकतो. ॲडल्ट्रेशन कॅन बी फाइंड इझिली. ॲडल्ट्रेशनचा अर्थ होतो भेसळ. जर एखाद्या पार्टमध्ये फॉर एक्झाम्पल जर मी रायझोम्स बोललो असेल जिंजरचे आणि त्याच्याबरोबर जर सॉईल अटॅच झाली असेल तर ते झालं ॲडल्ट्रेटेड मटेरियल, ठीक आहे. आता हे सॉईलच्या बाबतीत होत नाही, परंतु ज्या वेळेला मी त्याचा कनेक्टेड पार्ट बोलतोय, फॉर एक्झाम्पल लिव्ज, जर मी लिव्ज बोलतोय तर त्याच्याबरोबर फ्लावरचा काही पार्ट येणं किंवा फ्लावर बरोबर लिव्हचा काही पार्ट येणं हे स्वाभाविक आहे. अशा वेळेला ॲडल्ट्रेशन आपल्याला इझिली फाइंड आउट होऊन जातं की नाही, मला फक्त त्यातलं लिव्जच हवं आहे किंवा मला त्यातलं फक्त फ्लावरच हवं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला फक्त त्यातला जो मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर आहे, मॉर्फॉलॉजिकल पार्ट जो झाडाचा राहतोय तोच आपण त्यातनं फक्त घेऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ॲडल्ट्रेशन ओळखणं याच्यामध्ये सोपं होऊन जातं. ही अतिशय युजफुल मेथड मानली जाते टू फाइंड आउट द प्युरिटी ऑफ ड्रग. जर ड्रग आपल्याला प्युअर पाहिजे असेल तर आपल्याला ह्या क्लासिफिकेशन वाईज आपण तो ड्रग प्युरिटी आपल्याला कळून जाते. डिसएडव्हान्टेज पण ह्या काही थोडेसे आपल्याला ह्याच्या मार्फत बघायला मिळतात. त्याच्यामध्ये द मेथड इज ओनली ॲप्लिकेबल फॉर क्रूड ड्रग्स ओनली. ही फक्त तुम्ही क्रूड ड्रग्सवर अप्लाय करू शकता. अर्थातच जे नॅचरली मिळणारे प्लांट्स आहेत ह्याच्यामध्येच आपल्याला ही मेथड वापरता येऊ शकते. डज नॉट गिव्ह एनी आयडिया अबाउट द मॉर्फॉलॉजिकल आयडिया. डज नॉट गिव्ह एनी आयडिया अबाउट द मॉर्फॉलॉजिकल आयडिया. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की आपल्याला ह्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजी कळली, कॅरेक्टर कळलं, परंतु त्याचा पर्टिक्युलर यूज काय आहे हे मात्र आपल्याला ह्या माध्यमातून कळून येत नाही, फक्त आपल्याला पार्टच कळतो. व्हेन डिफरंट पार्ट ऑफ प्लांट हॅव डिफरंट केमिकल कन्स्टिट्युएंट दॅट टाइम दिस मेथड इज नॉट इन यूज. जर एखाद्या वेळेला जर एखाद्या पार्ट जो झाडाचा पार्ट आहे, ठीक आहे ना, सपोज जर मी तुलसी घेतलं तर तुलसीच्या पूर्ण झाडाचा आपल्याला यूज होतो विद्यार्थी मित्रांनो.
तर त्याच्यामध्ये लीव्हचा केमिकल कन्स्टिट्युएंट वेगळा आहे, स्टेमचा कन्स्टिट्युएंट केमिकल कन्स्टिट्युएंट प्रमाणे यूज किंवा त्याचं केमिकल कन्स्टिट्युएंट हे वेगळं राहतं. त्यावेळेला ह्या मॉर्फॉलॉजिकल मेथडचा आपला तिथं वापर करता येत नाही. ह्याच्यामध्ये टेक्निकल स्किल्ड पर्सन गरजेचं आहे. जर एखादा प्लांट असेल आणि जर त्याला आपण सांगितलं की मला ह्यातलं ॲक्टिव्ह केमिकल कन्स्टिट्युएंट पाहिजे, तर कोणत्या पार्टमध्ये ते ॲक्च्युली प्रेझेंट आहे हे माहिती असणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्या पद्धतीनं आता आपण तिसरी मेथड बघतोय, केमिकल मेथड, इन विच द ड्रग आर क्लासिफाईड बाय नेचर ऑफ ॲक्टिव्ह केमिकल कन्स्टिट्युएंट प्रेझेंट इन क्रूड ड्रग. ह्याच्यामध्ये आपण केमिकल नेचरचा थोडासा विचार करतो. त्याच्यामध्ये केमिकल नेचर म्हणजे एखाद्या झाडाच्या पार्टमध्ये एक केमिकल प्रेझेंट असतं जे आपल्याला फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन प्रोव्हाइड करतं. सो त्या ॲक्टिव्ह केमिकल कन्स्टिट्युएंटचा आपण इथे विचार करतोय. ॲक्टिव्ह केमिकल कन्स्टिट्युएंट आर मेन फॅक्टर टू प्रोड्यूस फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन. मी आत्ताच तुम्हाला हा पार्ट सांगितला. मग जर तुम्हाला मी सांगायचं म्हणलं तर अल्कलॉइड म्हणलं तर आपल्याला सिंकोना, डिजिटॅलिस म्हणलं तर ग्लायकोसाईड, वोलाटाईल ऑइल हे ह्याचं एक्झाम्पल होऊ शकतं. विटॅमिन पाहिजे असेल तर शार्क लिव्हर ऑइल, टॅनिन पाहिजे असेल तर कॅटेच्यू, एन्झाईम म्हणलं तर ईस्ट, लिपिड म्हणलं तर बिजवॅक्स आणि कार्बोहायड्रेट बोललं तर स्टार्च. या पद्धतीनं आपल्याला केमिकल कन्स्टिट्युएंट वाईज आपल्याला पर्टिक्युलर फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन ही मिळत असते. मग आता आपण बघतोय त्याचे मेरिट्स. इट कॅन हेल्प टू फाइंड आउट केमिकल कन्स्टिट्युएंट इन क्रूड ड्रग्स. इट कॅन ऑल्सो हेल्प टू मेडिसिनल यूज ऑफ क्रूड ड्रग. इट गिव्ह information about pharmacological action of crude drug. It help in proper storage of crude drug. जर एखाद्या केमिकल कन्स्टिट्युएंटला एखादी पर्टिक्युलर फिजिकल प्रॉपर्टी त्याची मानली जाते, फॉर एक्झाम्पल मी जर बोललो वोलाटाईल ऑइल, जर वोलाटाईल ऑइल आपण जर एअर ह्याच्यामध्ये एक्सपोजर ठेवलं तर ते वोलाटाईल ऑइल इव्हॅपोरेट होण्याचे चान्सेस जास्त राहतात. सो आपल्याला इथं नावातच कळते वोलाटाईल ऑइल आहे बोलल्यावर आपण त्याला ते पर्टिक्युलर स्टोरेजमध्ये त्याला आपण पर्टिक्युलर प्रिकॉशन त्याची घेणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं आता आपण डिसएडव्हान्टेज बघणार आहे या मेथडचे. इफ ड्रग कंटेन मोर दॅन 2 कन्स्टिट्युएंट देन इट इज डिफिकल्ट टू क्लासिफाय. जर एखाद्या प्लांटमध्ये जर 2 केमिकल कन्स्टिट्युएंट असलेले ॲक्टिव्ह केमिकल्स असतील तर अशा वेळेला हे नक्की कोणत्या कॅटेगरीमध्ये ठेवायचं हे कळणं जरा थोडं अवघड होऊन बसतं. इफ ड्रग हॅव्हिंग मोर दॅन 2 थेराप्युटिक्स, अर्थातच मी मगाशीच सांगितलं बाळांनो, फक्त आपण इथं पॉईंट सेग्रिगेट किंवा सेपरेट केलेले आहेत. फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन ही केमिकल कन्स्टिट्युएंटवर डिपेंड राहते. सो आपण केमिकल कन्स्टिट्युएंटचा पार्टवर क्लिअर केला. आता आपण थेराप्युटिक यूजचा घेतला आहे. फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन हाच त्याचा थेराप्युटिकल यूज राहतो. सो ते देखील आपल्याला इथं हुडकणं अवघड होऊन बसतं. सो कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकायचं हे जरा थोडंसं इथं अवघड होऊन बसतं जर 2 यूज असतील तर. त्यानंतर द टेक्निकल नॉलेज पर्सन इज रिक्वायर्ड. इथं आपल्याला स्किल्ड पर्सन किंवा टेक्निकल नॉलेज असलेला पर्सन इथं ठेवणं गरजेचं लागतं. हा त्याचा एक डिसएडव्हान्टेज राहतो. आता टॅक्झॉनॉमिकल मेथड, पुढची मेथड बघतोय आपण ही. दिस इज द बॉटॅनिकल टाईप ऑफ क्लासिफिकेशन. हा बायोलॉजीमधला बॉटॅनिकल पार्ट झाला की जो आपण क्लासिफायमध्ये यूज केला जातो. इट इज ॲप्लिकेबल ओनली फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक प्लांट्स, विच मीन्स ड्रग्स ऑप्टेन फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. मग आता त्याचं येतं ते किंगडम, सब किंगडम, सिनोनिम, फॅमिली, डिव्हिजन, स्पेसिस. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो 12वीला असताना तुम्ही ह्याचा स्टडी थोडाफार प्रमाणात केला असणार आहे. त्यामुळे याविषयी थोडं जास्त न बोलता मी थोडा पुढं व्हिडिओ घेतो कारण की हा अतिशय सिम्पल पॉईंट आहे. मेरिट्स. इट हेल्प इन सेपरेशन ऑफ प्लांट ऑफ ड्रग इन क्लास वाईज. इट एक्सप्लेन सम कॅरेक्टर्स ऑफ प्लांट. ह्याच्यामध्ये काही प्लांटचे कॅरेक्टर देखील एक्सप्लेन केले जातात. डिसएडव्हान्टेज ह्याचे नॉट ॲप्लिकेबल ऑन नॉन लिव्हिंग ड्रग्स. फॉर एक्झाम्पल जर आपण पॅरासिटामॉलची पावडर घेतली तर इथं आपल्याला ह्या पद्धतीने क्लासिफाय करता येत नाही कारण की त्याची फॅमिली पण नाही आहे आणि किंगडम, सब किंगडम असं काही त्याच्यामध्ये मेन्शन करता येत नाही. टेक्निकल पर्सन इज रिक्वायर्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ ड्रग. अर्थात त्या ड्रगची फॅमिली, त्याचं किंगडम, सब किंगडम, स्पेसिस हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि इथं स्किल्ड पर्सनची गरज भासते. पुढची येते ती किमो टॅक्झॉनॉमिकल मेथड. जसं आपण पुढं चाललोय तशा मेथड सोप्या होत चालल्यात. बऱ्याच माझ्या विद्यार्थी मित्रांना थोडेसे शब्द अवघड आले किंवा आपण थोडंसं पुढं जायला लागलो की असं वाटतं की आता अवघड असेल,
परंतु तसं नसतं मित्रांनो. जर आपल्याला पाया क्लिअर झाला असेल तर वरचा सगळा पुढचा पार्ट आपला सोपा होऊन जातो. त्याच पद्धतीनं किमो टॅक्झॉनॉमिकल मेथड, आता आपण केमिकल मेथड पण बघितली आणि टॅक्झॉनॉमिकल मेथड पण बघितली. आता ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशनच इथं मेन्शन केलेलं आहे. म्हणजे काय, इट इज अ लेटेस्ट मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ क्रूड ड्रग्स. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ केमिकल मेथड अँड टॅक्झॉनॉमिकल मेथड, which means this method give detailed information of taxonomy as well as chemical constituent of the drugs. पुन्हा एकदा बघा, या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला त्या ड्रगची फॅमिली, तो ड्रगची किंगडम, सब किंगडम, त्याचं स्पेसिस, कुठून आलाय ड्रग, बायोलॉजिकल सोर्स, जॉग्राफिकल सोर्स ही देखील आपल्याला माहिती कळतेच. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, त्याचं व्हॅल्युएशन का वाढतंय, त्याच्यामध्ये कोणता असा केमिकल आहे की ज्यामार्फत आपल्याला त्याची यूज आपण करणार आहे भविष्यात जाऊन. ह्या दोन्ही गोष्टींची आपल्याला हिथं काय येऊन जाते तर आयडिया येऊन जाते. एक्झाम्पल, जर मी जिंजर हे उदाहरण घेतलं तर त्याची फॅमिली येते जिंगीबेराशिया फॅमिली आहे त्याची, अँड इट कंटेन 20% वॉलाटाईल ऑइल. त्याच्यामध्ये 20% 20% वॉलाटाईल ऑइल प्रेझेंट आहे की ज्या माध्यमातून आपल्याला त्याची फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन बघायला मिळते. ठीक आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय सोपं उदाहरण दिलेलं आहे. जिंगीबेराशिया फॅमिली देखील जिंजरची आपल्याला इथं बघायला मिळते आणि अतिशय सोप्या भाषेत आपण हे दोन चं कॉम्बिनेशन आहे केमिकल आणि टॅक्झॉनॉमिकलचं, हे आता इथं आपण क्लिअर केलेलं आहे. आता मेरिट्स आपण बघतोय. इट गिव्ज बोथ फॅमिली ॲज वेल ॲज केमिकल कन्स्टिट्युएंट ऑफ क्रूड ड्रग्स. हा त्याचा पहिला फायदा आहे. इट इज अ सायंटिफिक मेथड, ही सायंटिफिक मेथड मानली जाते. इट इज अ लेटेस्ट मेथड अँड मोस्टली युज्ड इन लॅबोरेटरी. जास्तीत जास्त लॅबोरेटरीमध्ये आत्ता ह्या मेथडचा वापर केला जातो कारण की ही सायंटिफिक मेथड आहे. डिसॲडव्हान्टेज, डिमेरिट्स आपण बघणार आहे. अर्थातच इथं स्किल्ड आणि रिक्वायर्ड पर्सन, क्वालिफाईड पर्सन इज रिक्वायर्ड. इथं आपल्याला स्किल्ड किंवा क्वालिफाईड पर्सनची गरज भासते. प्रॉपर रेकॉर्ड इथं आपल्याला मेंटेन करावं लागतं. जर आपलं रेकॉर्ड थोडंफार जरी चुकलं किंवा थोडंफार इकडं तिकडं झालं तरी आपल्याला तो ड्रग नीट चांगल्या प्रकारे क्लासिफाय करता येणार नाही किंवा त्याच्या फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन बाबतीत आपल्याला मिसअंडरस्टँडिंग होण्याचे चान्सेस जास्त राहतात. त्यामुळे इथं स्किल्ड आणि क्वालिफाईड पर्सनची जास्त गरज आहे. टाईम रिक्वायर्ड फॉर प्रॉपर स्टोरेज, इथं आपल्याला प्रॉपर स्टोरेजसाठी टाईम लागतो. ते मगाशी पण मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे केमिकल मेथडमध्ये. आता ही जी पुढची मेथड आहे सेरो टॅक्झॉनॉमिकल मेथड, ही थोडीशी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना नवीन कन्सेप्ट आहे. डिग्रीच्या विद्यार्थ्यांना सिलेबसमध्ये ही मेन्शन केलेली आहे. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ सेरोलॉजी अँड टॅक्झॉनॉमी. सेरोलॉजी इज द सायंटिफिक स्टडी ऑफ अँटीबॉडीज इन द सिरम अँड अदर बॉडी फ्लुइड्स. हा एक प्रकारचा सायंटिफिक स्टडी आहे. कशाचा तर अँटीबॉडीजचा, त्याच्यामध्ये असलेल्या सिरमचा आणि अदर बॉडी फ्लुइड्सचा. सिरोटॉक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन इज अ मेथड ऑफ क्लासिफाईंग ऑर्गॅनिझम पर्टिक्युलरली प्लांट्स बाय अनालायझिंग द इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन बिटवीन देअर प्रोटीन अँड स्पेसिफिक अँटीबॉडीज. हा एक प्रकारचा असा केमिकल स्टडी आहे ज्याच्यामध्ये आपण क्लासिफाईंग ऑर्गॅनिझम्स पर्टिक्युलरली प्लांट्स, एक स्पेसिफिक जर आपण प्लांट बघितलं तर त्याला आपण क्लासिफाय करतो त्याच्या अनालायझिंग करून. काय तर इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन्स बिटवीन देअर प्रोटीन्स अँड स्पेसिफिक अँटीबॉडीज. इन शॉर्ट, इट इज द स्टडी ऑफ द ओरिजिन्स अँड प्रॉपर्टीज ऑफ अँटीसेरा. मेरिट्स बघणार आता आपण ह्याचे. इट इज युज्ड फॉर हायली स्पेसिफिक इंटरॅक्शन बिटवीन अँटीजेन अँड अँटीबॉडीज टू आयडेंटिफाय antigen-antibody reactions, making it more accurate than general chemical test. It is used to detect the adulteration of crude drug by identifying foreign protein in a sample. ज्या वेळेला आपण ह्या पद्धतीनं स्टडी करायला जातो त्यावेळेला इथं आपल्याला ॲडल्ट्रेशन डिटेक्ट करणं सोपं होऊन जातं. अँटीजेन अँटीबॉडी रिॲक्शन मेकिंग इट मोर ॲक्युरेट दॅन जनरल केमिकल टेस्ट. जनरल केमिकल टेस्ट करत असताना देखील आपल्याला ह्याच्यामध्ये मोर ॲक्युरेसी मिळू शकते अँटीजेन अँटीबॉडीच्या रिॲक्शनवर. डिमेरिट्स, नॉट ॲप्लिकेबल ऑन लिव्हिंग
नॉन लिव्हिंग ड्रग्स सॉरी, आणि टेक्निकल पर्सन इज रिक्वायर्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ ड्रग. ही थोडीशी नवीन म्हणलं तरी मेथड मानलं जातं किंवा कॉम्बिनेशन मानलं जातं सेरोलॉजीचं आणि टॅक्झॉनॉमीचं. ठीक आहे ना. ह्याच्यामध्ये सेरोलॉजीचा स्टडी जास्त महत्त्वाचा ठरतो, त्याच्यामुळं आपण हे थोडंसं कॅटेगराईज करून दिलेलं आहे तुम्हाला देताना, की जेणेकरून ह्या नोट्स तुम्ही जरी एवढ्या जरी केल्या तरी तुमचं क्लासिफिकेशन तुम्हाला अतिशय सोप्या आणि चांगल्या भाषेमध्ये तुम्ही पेपरला लिहू शकता. फार्मॅकोलॉजिकल मेथड ही लास्ट मेथड आपली आता आपल्या स्टडीमधली. द ड्रग्स आर क्लासिफाईड बाय देअर फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन ऑफ क्रूड ड्रग्स लाईक कार्डियाटॉनिक्स. ड्रग जर आपण विचारात घेतला, हार्टवर यूज होणारे ड्रग्स किंवा कार्डियाक सिस्टीमवर यूज होणारे ड्रग्स, अशा पद्धतीने जरी आपण म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आहे. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल येतं डिजिटॅलिस, अतिशय महत्त्वाचा ड्रग कार्डियाटॉनिक्समधला मानला जातो. CNS स्टिम्युलंटमध्ये जर म्हणलं तर नक्सोमिका, अँटी कॅन्सरमध्ये म्हणलं तर विंका, अँटी मलेरियलमध्ये म्हणलं तर सिंकोना. कार्मिनेटिव्ह जर आपल्याला फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन हवी असेल तर आपण म्हणू शकतो कोरिएंडर. डायुरेटिक ॲक्शन जर आपल्याला हवी असेल तर आपण बोलू शकतो गोक्रू, हा ड्रग तिथं यूज होतो. ऑक्झिटोसिसमध्ये एर्गॉट आणि पर्गेटिव्हमध्ये सिन्ना. ह्या प्रकारे फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन आपल्याला ज्या पद्धतीनं मिळणार आहे त्या पद्धतीनंच आपण तो ड्रग तिथं कॅटेगराईज करून टाकलेला असतो. ही अतिशय सोपी मेथड मानली जाते. मेरिट्स पुन्हा एकदा. नेचर ऑफ फिजिओलॉजिकल ॲक्शन कॅन बी अंडरस्टूड. नेचर ऑफ फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन कॅन बी अंडरस्टूड. मेडिसिनल यूज कॅन बी अंडरस्टूड. गिव्ह अॅन आयडिया अबाउट स्टोरेज अँड युजेस ऑफ द ड्रग. इथं आपल्याला स्टोरेज आणि त्याचा ड्रगचं यूजची चांगल्या प्रकारे आयडिया मिळून जाते. ॲडव्हान्टेज बरोबर डिसॲडव्हान्टेज पण इथं आपण मेन्शन केलेले आहेत. डिफिकल्ट टू क्लासिफाय द ड्रग शोविंग मेनी फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन्स. इथं आपल्याला फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन्स जर जास्त असतील तर इथं म्हणजे तेच जे मगाशी आपण केमिकल मेथडमध्ये जे बघितलं की बाबा ज्या वेळेला थेराप्युटिक यूज जर जास्त असतील तर नक्की कोणत्या कॅटेगरीत त्याला ठेवायचा. फॉर एक्झाम्पल इथं मी तुम्हाला देऊ शकतो, जर आपण टर्मरिक घेतलं, हळद, तर हळदीचे खूप सारे यूज आहेत आपल्याला माहिती आहे, म्हणूनच ते आपल्या किचनमध्ये पण आहे. खोकल्यापासून पाक ते कॉस्मेटिकपर्यंत त्याचा यूज आहे. मग ज्या वेळेला अशा प्रकारचे मल्टी टास्किंग किंवा मल्टी युजेबल ड्रग ज्या वेळेला आपण विचारात घेतो त्यावेळेला मात्र त्याला नक्की कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकायचा हे थोडंसं अवघड होऊन बसतं. नो आयडिया अबाउट MOA, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. नक्की कशा प्रकारे हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन तिथं देते ही तर त्याच्या बाबतीला आयडिया मग आपल्याला मिळत नाही. नो आयडिया अबाउट CC मीन्स केमिकल कॉन्स्टिट्यूएंट. याच्यामध्ये कोणतं केमिकल आहे की ज्यामार्फत आपल्याला ही फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन मिळत्या ही तर आयडिया आपल्याला ह्या मेथडच्या माध्यमातून कळून येत नाही. नो आयडिया अबाउट टॅक्झॉनॉमी ऑफ ड्रग. ड्रगची फॅमिली काय आहे, बायोलॉजिकल सोर्स काय, ह्याची आपल्याला इथं काय आयडिया येत नाही. ओनली फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन इथं आपण बघतोय, म्हणजे त्याचा यूज थोडक्यात. नो आयडिया अबाउट साईड इफेक्ट ऑफ ड्रग. ह्याच्यामध्ये कोणत्या ड्रगचा यूज बघितला पण साईड इफेक्ट काय हे इथं कुठेही मेन्शन केलेलं नसतं. अर्थातच शेवटचं टेक्निकल नॉलेज पर्सन इज रिक्वायर्ड. आता मी ह्या अख्ख्या माझ्या व्हिडिओमध्ये डिमेरिट्समध्ये टेक्निकल पर्सन इज रिक्वायर्डमध्ये हे डिसॲडव्हान्टेजमध्ये टाकलेला पॉईंट आहे. याचं कारणही आहे. टेक्निकल पर्सन इज रिक्वायर्ड म्हणजे मला नक्की असं म्हणायचं की तिथं एका स्किल्ड पर्सनची गरज आहे. स्किल्ड पर्सनची गरज आहे म्हणजे अर्थातच तो काही म्हणजे रस्त्यावर पडल्या आणि तिथे येऊन बसणारे असं नाही आहे. तर त्यावेळेला त्या पर्सनला त्या ठिकाणी अपॉइंट करण्यासाठी लागणारी कॉस्ट ही थोडीशी जास्त राहणार आहे ॲदर दॅन नॉर्मल पर्सन. जर तिथं स्किल्ड पर्सनची गरज नाही आहे तर त्याला लागणारं कॉस्टिंग आणि स्किल्ड पर्सन लागणारं त्याचं कॉस्टिंग ह्या दोन्हीमध्ये फरक राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा आजचा जो चॅप्टर बघितला हा क्लासिफिकेशन ऑफ क्रूड ड्रग हा चॅप्टर आत्ता आपण बघितलेला आहे. अतिशय सोप्या आणि सिम्पल अशा नोट्समध्ये हा चॅप्टर मी तुम्हाला बनवून दिलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, याच्यामध्ये नोट्स ज्या आपण ट्राय केला आहे करायचा त्या तुम्हाला इझी हँडी जर वाटत असतील तर एक कृपया करून कमेंट करा. जर तुम्हाला ह्यामध्ये एखादी पर्टिक्युलर कन्सेप्ट जर कळली नसेल, समजली नसेल तर 100% कमेंट करा. मी त्याचं 100% रिप्लाय त्याच्यामध्ये देणार आहे. त्याचबरोबर जे आपले विद्यार्थी मित्र फार्मसीला आहेत, डिप्लोमाला, डिग्रीला आहेत, कारण की हा चॅप्टर दोन्हीकडे डिग्रीला पण आहे आणि डिप्लोमाला पण आहे. सो ज्या आपल्या विद्यार्थी मित्रांना फार्माकोग्नोसी हा सब्जेक्ट थोडासा अवघड वाटत असेल तर अशा आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत माझा हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्याचा अभ्यास सोपा होऊन जाईल.
एक्झाम तोंडावर आलेली आहे, तरी हा तुमचा अभ्यास सोपा होण्यासाठी केलेला मी छोटासा प्रयत्न आहे. त्याचबरोबर एक छोटीशी माझी रिक्वेस्ट आहे की ज्या वेळेला मी ही व्हिडिओ यूट्यूबला टाकीन, त्यानंतर तुम्हाला ती शेअर होईल, त्यानंतर तुम्ही ह्या व्हिडिओला फुल स्क्रीन करून प्रत्येक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या पेजचे फोटोज घ्या, स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून तुम्हाला नोट्स काढणं अजून सोपं होऊन जाईल. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.